सर्वांना शुभ सकाळ, जय शिवराय आणि सर्वांना जय भीम. मित्रांनो, काल वंचितची आणि महाविकास आघाडीमध्ये जी युती आहे त्याचा प्रश्न मिटलेला आहे. आता वंचित हे निवडणूक लढवेल आघाडीसोबत. आता इंडियाची बाकीची जी काही अपडेट आहे ती अजून आली नाही, कारण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आहे आणि भारतामध्ये इंडिया अलायन्स काम करतं. ठीक आहे, बघा आता वंचितला घेतलंय, पण सीटा म्हणजे जागा शेअरिंग आहेत, त्या सीट शेअरिंग त्यावरून अजून सुद्धा क्लिअरिफिकेशन झालं नाही. कारण बघा, समजून घ्या, आपण या व्हिडिओतनं पूर्णपणे माहिती बघणार आहोत. आता वंचितसाठी बघा, आता आघाडीमध्ये सगळ्यात जास्त जागा ह्या शिवसेना दिलेल्या आहेत. शिवसेना 1 नंबरला, 2nd नंबरला काँग्रेस आणि 3 नंबरला राष्ट्रवादी, अशा जागा वाटप झालेल्या आहेत. पण शिवसेनेमधून स्वाभिमान शेतकरी संघटना आणि वंचितला जागा द्यायचं ठरलेलं आहे. त्यामुळे शिवसेनेनं सांगितलं की आम्ही एक जागा आहे महाविकास आघाडीमधनं, म्हणजेच शिवसेनेकडनं एक जागा जाईल कुणाला, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक जागा आणि एक जागा वंचितला, यावर कालही बोललेलं आहेत. आता जर एक जागा तर वंचितला मिळत असेल तर राजकारणामध्ये समीकरण म्हणावे असे बदलू शकणार नाही. आणि जे काँग्रेसचं स्वप्न आहे, काँग्रेस म्हणते बरं का, असं काँग्रेस स्वप्न आहे काय नाही ते काँग्रेसलाच माहीत. पण बाळासाहेबांचं स्वप्न होतं की लोकशाही टिकवण्यासाठी मोदीला पाडलं पाहिजे आणि आपण युती करून ह्या निवडणुकीवर उतरायला पाहिजे. पण एक गोष्ट समजते मित्रांनो, वारंवार बाळासाहेबाला सांगतात की उद्धव ठाकरे की वंचित ही आमची युती आहे, म्हणजे शिवसेनेसोबत वंचितनं सुरुवातीला युती केली आहे. मग दोघांची जर युती असेल, दोघं जर पार्टनरशिपमध्ये असतील, दोघाला जागा ह्या समांतर पाहिजे का नाही. समजून घ्या, 20 जागा जर शिवसेनेला भेटल्या तर त्यातल्या 10 जागा वंचितला पाहिजे का नाही. दोघांची युती आहे ना, दोघांची समान युती आहे, दोघं पार्टनर आहेत 2024 निवडणुकीमध्ये, दोघांना सीट शेअरिंग समान पाहिजे. पण असं त्यांनी काल उल्लेख केला नाही. शिवसेना सध्या जास्त ओव्हर कॉन्फिडंटली गोष्टी करते, पण याचा उपयोग काय होणार नाही. हा झाला पहिला मुद्दा. हा दुसरा मुद्दा समजून घ्या. आता दुसरा मुद्दा काय, शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला कळलं पाहिजे की जी आपलं जे सॉफ्ट कॉर्नर आहे ते सॉफ्ट कॉर्नर मतदारामध्ये नाही, कारण आपण आपला पक्ष वाचवू शकलो नाही, हा ठपका आपल्यावरती आहे असं जनता म्हणते. राष्ट्रवादी सोबत पण तेच आहे आणि शिवसेनेसोबत पण तेच आहे. हे दोघंही आपला पक्ष सांभाळू शकले नाहीत, हे महाराष्ट्र काय सांभाळणार. हे स्वाभिमान विकणारे लोक आहेत, हे लोकांचं म्हणणं आहे. आणि यामध्ये जास्तीत जास्त सॉफ्ट कॉर्नर, हा सॉफ्ट कॉर्नर बाळासाहेबांचा होता, कारण त्यांचं अष्टमय पैलू व्यक्तिमत्व आहे आणि स्वाभिमान त्याच्या लोकांवरती, स्वतः आपल्यावरती, आपल्या विचारावरती, आपल्या पूर्वजावरती. त्यामुळं त्यांना कोणापुढे झुकायची गरज नाही. जर महाराष्ट्रामधून खरंच आणि भारतामधून खरंच तुम्हाला वाटतंय की बाबा लोकशाही टिकावं आणि आपलं सगळ्यांचं राज्य यावं, तर तुम्ही जे ह्या गोष्टी करतायत हा मार्ग नाही, हे सोल्युशन नाही. हे फक्त स्वतःचे मनमर्जी चालवणं, हुकुमशाही म्हणतो आपण त्याला, हुकुमशाही कारण देऊन अजित पवार बाहेर पडले होते, तीच हुकुमशाही आपल्याला बघायला मिळते. म्हणून माहिती आहे आता आपण हारणारा जिंकणार नाही, तरी हुकुमशाही गाजवायची हे काम सध्या राष्ट्रवादी आणि शिवसेना हे करताना दिसत आहे. आता पुढली गोष्ट समजून घ्या. आता मराठा समाजाला आरक्षणाचा मुद्दा संपलेला आहे. सकाळी आज त्याची बघा जाहीर झालेलं आहे की मराठ्यांना आरक्षण हे मिळणार. आता म्हणजे जो मराठ्यांचा रोष होता सरकारविषयी, तो रोष परत टिकेल का, हे एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि यामध्ये अजून एक तुम्हाला गोष्ट विसरता कामा नये. ती गोष्ट म्हणजे काय की बाळासाहेबांचे आणि जरांगे पाटील साहेबांचे दोघांचे जे संबंध आहेत, वैचारिक संबंध असतील किंवा राजकीय संबंध असतील किंवा कुठलेही संबंध असतील, ते संबंध हे खूप चांगले आहेत. हा झाला मुद्दा पहिला. दुसरा मुद्दा आहे, बाळासाहेब हे नेहमी सकारात्मक होते आरक्षणाबद्दल. हे 2 सॉफ्ट कॉर्नर आहेत बाळासाहेबांना मराठ्यांचं अटेन्शन घ्यायला. आणि जर बाळासाहेबांचा जर दोघांचा विचार झाला, दोघांचा विचार केला, तर हे दोघं हे राजकीय समीकरण पूर्णपणे फिरवू शकतात, यामध्ये काहीही शंका नाही. आता बघा पुढला मुद्दा समजून घ्या.
जर मराठा समाजाला आरक्षण मिळालंय आता, पण यानंतर जो ओबीसी समाज आहे त्यामध्ये बाळासाहेब त्या प्रत्येक महामेळाव्याला गेले होते. हा पूर्णपणे महामेळावा हा बाळासाहेबांच्या पाठीमागे पूर्णपणे असणार आहे. त्यामुळं एक बाळासाहेबांचं पारडं जड आहे असं आपलं म्हणता येईल या ठिकाणी. आणि असं असताना त्यांना जागा कमी देणं, त्यांना 1 ते 2 सीट देणं, हे म्हणजे स्वतःच्या पायावर दगड मारून घेते की काय सरकार, हा प्रश्न जनतेला पडलेला आहे. या निर्णयामुळे जनता नाराज झालेली आहे. बघा, बहुजन, वंचित बहुजन म्हणजे काय, तुम्ही हा शब्द संपवून घ्या. वंचित म्हणजे काय? वंचित म्हणजे एखाद्या शासन प्रवाहामध्ये, शैक्षणिक प्रवाहामध्ये किंवा एखाद्या समाज पुढे आला नाही, तो समाज पूर्णपणे पाठीमागे आहे, तो मागासलेला समाज आहे, म्हणजे तो वंचित समाज झाला. आणि हा वंचित समाज महाराष्ट्रामध्ये म्हणजे अंदाजे भरपूर आहे आणि याचा पूर्णपणे पाठिंबा हा बाळासाहेबांना असणार आहे. आता फक्त प्रश्न एकच येतो, तो प्रश्न काय, समजून घ्या. सोलापूर मतदारसंघ असेल, अकोला मतदारसंघ असेल, या ठिकाणी वंचितचं जास्त अस्तित्व, म्हणजे त्या ठिकाणी वंचितचे मतदार जास्त आहेत. आणि अशा वेळेस जर या ठिकाणी वंचितचं चिन्ह नसेल, आम्हाला सांगितलं की तुम्ही जाऊन बाणाला जाऊन मतदान करा, करणार नाही. लोकांच्या डोक्यामध्ये बसलेलं आहे, नाही हे बाण भाजप सोबत असतं, म्हणजे हे काय मशाल म्हणजे शिवसेना हे भाजप सोबत आहे, हे डोक्यात नेरेटिव्ह बसलेला डोक्यामध्ये, माणूस तो करणार नाही. त्यामुळं ज्या ठिकाणी वर्चस्व वंचितचं आहे, सांगली मतदारसंघ असेल, सोलापूर असेल, अकोला असेल, त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये बाळासाहेबांचे उमेदवार उभारलेच पाहिजे, थांबलेच पाहिजे, ह्या जागा बाळासाहेबांना भेटल्याच पाहिजे. आता स्वतः काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आपल्या पायावर दगड मारून घ्यायचं काम सध्या करत आहेत असं वाटत आहे. कारण सर्व माहित आहे, पुढे मरण दिसतंय, आपलं आता काही होणार नाही, आपण पूर्णपणे तोंडावर आदळणार आहोत, आपण निवडून येणार नाही, ह्या सर्व गोष्टी माहिती असताना सुद्धा तो एक किविलवाना प्रयत्न करणं, फक्त आम्ही, आमचा पक्ष किती शहाणा की आम्ही किती शहाणे आहोत, फक्त हे दाखवायचे कामं करणं, जर हे होत असेल तर 2024 मध्ये हा अटळ यांचा पराजय आहे, हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. जर यांना विजय पाहिजे असेल महाराष्ट्रामध्ये, बाकीचं मी भारताचं बोलत नाही, फक्त महाराष्ट्रापुरतं बोलतोय, तर तुम्हाला बाळासाहेबांना डावलून किंवा कमी जागा देऊन चालणार नाही. समजून घ्या, बाळासाहेबांना 10-12 जागा मिळाल्या किंवा 8-7 जागा मिळाल्या, त्यावेळेस बाळासाहेबांचे कार्यकर्ते असतील, समाज असेल, वंचित घटक असेल, तो पूर्णपणे स्फूर्तीने काम करेल. पण तुम्ही जागा देता एक, त्यामध्ये तुमचे आश्वासनं भरपूर आहेत, बरोबर म्हणताय काय आमची युती आहे, हे पूर्णपणे चुकीचं असं मला वाटतं. तुम्हाला याविषयी नेमकं वाटतंय काय, खाली नक्कीच कमेंट करून कळवा. आता तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ शेअर करा. सर्वांना जय हिंद.